Myself, Miss Sanjeevani Lohe. Today's my topic is electrical power transmission and distribution. आता ट्रान्समिशन म्हणजे काय? इलेक्ट्रिकल सप्लाय सिस्टीममध्ये आपले प्रामुख्याने 3 घटक असतात. ते म्हणजे पॉवर स्टेशन, ट्रान्समिशन लाईन्स आणि डिस्ट्रीब्युशन सिस्टीम्स. आता इलेक्ट्रिकल सप्लाय सिस्टीम आपली तशी 2 विभागामध्ये विभागलेली आहे. DC किंवा AC सिस्टीम्स, ओव्हरहेड किंवा अंडरग्राऊंड सिस्टीम्स. आता तसं पॉवर स्टेशन हे लोड सेंटरपासून खूप दूर अंतरावर उभे केलेले असतात. पॉवर स्टेशनमध्ये निर्माण केलेली वीज खूप दूरवर असणाऱ्या लोड सेंटरपर्यंत कंडक्टर्सच्या सहाय्याने नेली जाते. त्यास ट्रान्समिशन लाईन्स असे म्हणतात. लोड सेंटरपासून शेवटी छोट्या आणि मोठ्या ग्राहकांना डिस्ट्रीब्युशन नेटवर्क मार्फत विजेचे वाटप केले जाते. या ट्रान्समिशन लाईन्समध्ये आपण वेगवेगळ्या प्रकारचे इन्सुलेटर्स वापरतो, जसे पिन इन्सुलेटर्स, सस्पेन्शन इन्सुलेटर्स, पोस्ट इन्सुलेटर्स, स्टे इन्सुलेटर्स. आता इन्सुलेटर्स म्हणजे काय? लाईव्ह वायर पकडून ठेवणे व पोल आणि कंडक्टर यामध्ये करंट वाहू न देणे. करंट वाहू न देणे म्हणजेच इन्सुलेशनचे काम करणे, हे कार्य लाईन इन्सुलेटरचे आहे. इन्सुलेटर हे चिनी मातीपासून बनवलेले असतात. त्यालाच आपण पोर्सेलिन म्हणू सुद्धा शकतो. इन्सुलेटरची रचना अशी केली जाते की यावर बाह्य वातावरणाचा कुठलाच परिणाम झाला नाही पाहिजे. पहिला आहे आपलं पिन इन्सुलेटर. पिन टाईप इन्सुलेटरचा उपयोग सरळ एकाच रेषेतील पोलवरील लाईन कंडक्टर्स पकडून ठेवण्यासाठी होतो. पिन टाईपचे 3 प्रकार आहेत: सिंगल शेड, डबल शेड आणि ट्रिपल शेड. साधारणतः 3 किलो वोल्टपेक्षा जास्त व्होल्टेज असणाऱ्या लाईनवर याचा उपयोग केला जातो. सेकंड आहे आपलं सस्पेन्शन इन्सुलेटर्स. सस्पेन्शन इन्सुलेटर्स पिन टाईप इन्सुलेटरपेक्षा जास्त आपली जर का डिमांड असेल तर त्यासाठी या सस्पेन्शन इन्सुलेटरचा उपयोग केला जातो. साधारण 33 किलो वोल्टच्या पुढे किंवा तिथपर्यंत या सस्पेन्शन इन्सुलेटरचा उपयोग होतो. त्याच्यानंतर आहे आपलं पोस्ट इन्सुलेटर्स आणि आहे स्टे इन्सुलेटर्स. पोस्ट इन्सुलेटर्स म्हणजे एक प्रकारचे याच्यामध्ये बुशेस, याचा उपयोग बुशेस, ड्रॉपआउट फ्युजेस, लाईन कंडक्टर्स, गँग ऑपरेटर, एअर ब्रेक स्विचेस इत्यादीसाठी केला जातो. 11 किलो वोल्ट, 22 किलो वोल्ट आणि 33 किलो वोल्ट व्होल्टेजवर हे वापरले जातात. पुढचं आहे आपलं स्टे इन्सुलेटर्स. याचा उपयोग 33 किलो वोल्टपर्यंतच्या लाईनवर केला जातो. या इन्सुलेटरची जोडणी जमिनीपासून 3 मीटरच्या खाली करायची नसते. जिथे लाईनवर ताण आहे, ताण पडतो आहे, अशा ठिकाणी याचा उपयोग केला जातो. नंतर ओव्हरहेड पोल्स अँड मेथड ऑफ जॉईनिंग. ओव्हरहेड पोल्स अँड मेथड ऑफ जॉईनिंग. आता प्रत्येक इन्सुलेटर्स हे प्रत्येक इन्सुलेटर्सवर आपले ओव्हरहेड लाईन्स उभारलेले असतात. ओव्हरहेड लाईन्सला झोळ पडू नये म्हणून पोल्सवर त्या माउंट केलेल्या असतात. पोल उभा करताना खड्ड्याची खोली ही मातीचा प्रकार आणि पोलची उंची यावर अवलंबून असते. साधारण 9 मीटर लांबीचा पोल हा जमिनीच्या आतमध्ये 1.5 मीटरपर्यंत खोल गेला पाहिजे आणि 7.5 मीटर पोल जमिनीच्या पृष्ठभागावर असला पाहिजे. आता पोल्सचे वेगवेगळे प्रकार आहेत: लाकडी पोल, स्टील पोल, RCC पोल्स आणि स्टील टॉवर. पहिला जसा आहे तो आपला लाकडी पोल्स. साधारण हे पोल सीझन केलेल्या लाकडापासून बनवलेले जातात. सीझन म्हणजे रापवलेल्या लाकडापासून बनवलेले जातात. कमी क्रॉस सेक्शनल एरिया असलेल्या आणि कमी स्पॅन म्हणजे जवळपास 40 ते 50 मीटर अंतरासाठीच्या ओव्हरहेड लाईनसाठी हे वापरले जातात. आता याची उपलब्धता कमी आणि पोलचे आयुष्य कमी असल्यामुळे याचा वापर कमी करण्यात आलेला आहे. त्याच्यानंतर आहे स्टील पोल्स. स्टील पोल्सचे 2 प्रकार आहेत: एक ट्युबलर टाईप आणि रेल टाईप. याचे आयुष्य जवळपास 50 वर्षे आहे. साधारणतः 33 किलो व्होल्टेजवर हे वापरल्या जातात.
त्याच्यानंतर आहे RCC पोल्स, याला आपण म्हणतो रिआयनफोर्स सिमेंट कॉन्क्रीट पोल्स. आता सध्याच्या आपल्या या काळामध्ये हे RCC पोल्स खूप वापरले जाऊन राहिले आहे, कारण याची यांत्रिक शक्ती म्हणजे मेकॅनिकल पॉवर चांगला आहे, लाईफ चांगला आहे, म्हणजे आयुष्य चांगलं आहे, जास्त स्पॅनसाठी हे उपयुक्त आहे, दिसायला सुंदर असतात. या पोलमध्ये छिद्र ठेवतात जेणेकरून पोलवर चढायला आपल्याला सोपे जाते आणि पोलचे वजन सुद्धा कमी असते. या पोलचा उपयोग लाईट आणि पॉवर सर्किटवर साधारणतः 11 व्होल्टेजवर केला जातो. त्याच्यानंतर आहे स्टील टॉवर्स. RCC पोल्स नंतर म्हणजे 11 किलो व्होल्टच्या वरती जर का आपल्याला ट्रान्समिशन लाईन टाकायच्या असतील तर स्टील टॉवर्सचा उपयोग केला जातो. म्हणजे उच्च व्होल्टेज लांब अंतराच्या ट्रान्समिशनसाठी साधारण स्टील टॉवर वापरले जातात. स्टील टॉवरची यांत्रिक शक्ती चांगली असते, आयुष्य चांगलं, आणि सगळ्या वातावरणात हा स्टील टॉवर याचं आयुष्य चांगलं असल्यामुळे सगळ्या वातावरणात हा उपयुक्त असा हा टॉवर आहे. ओव्हरहेड लाईनसाठी सर्वसाधारणपणे कॉपर, ॲल्युमिनियम आणि स्टील कोड ॲल्युमिनियम, गॅल्वनाइज स्टील आणि कॅडमियम कोर हे मटेरियल वापरले जाते. सर्वात जास्त चालणारं मटेरियल म्हणजे कॉपर आहे, त्याच्यानंतर ॲल्युमिनियम आहे आणि ACSR कंडक्टर्स आहे. आता आपण हे का बरं असे वापरतो? प्रत्यक्ष लाईनसाठी कंडक्टरची निवड करताना मटेरियलची किंमत, यांत्रिक गुणधर्म आणि विद्युत गुणधर्म, त्याचबरोबर तेथील ज्या ठिकाणी आपल्याला हा पोल उभारायचा आहे तिथलं वातावरण किंवा तिथली सिच्युएशन पाहून यांचा विचार केला जातो. जसं आहे आपलं पहिले कॉपर हे ओव्हरहेड लाईनसाठी हा धातू खूप चांगला आहे. याची इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी, ताण शक्ती म्हणजे टेन्साईल स्ट्रेंथ खूप जास्त असते म्हणून वापरला जातो. पण हा सध्याच्या किमतीत महाग म्हणजे परवडणारा नसल्यामुळे याच्या जागी आपण ॲल्युमिनियम कंडक्टरचा उपयोग केलेला आहे. कॉपरच्या तुलनेपेक्षा ॲल्युमिनियम कंडक्टर हा स्वस्त आणि वजनाने हलका आहे. त्याची कंडक्टिव्हिटी कॉपरच्या तुलनेमध्ये कमी आणि टेन्साईल स्ट्रेंथ सुद्धा कमी आहे. दुसरा कंडक्टर आहे तुमचा ACSR, ॲल्युमिनियम कंडक्टर स्टील रिआयनफोर्स. कंपॅरिझन टू कॉपर आणि ॲल्युमिनियम, कॉपर महाग असल्यामुळे आपण कमी वापरात आहे, त्याची जागा ॲल्युमिनियमने घेतलेली आहे. पण ॲल्युमिनियममध्ये ताण शक्ती कमी असल्यामुळे झोळ पडतो, त्याला सॅग असे सुद्धा म्हणतात. सॅग म्हणजे दोन पोल किंवा टॉवरला कंडक्टर जोडल्यानंतर कंडक्टर अगदी सरळ रेषेत न राहता कंडक्टरचा जो झोळ पडतो त्यास सॅग म्हणतात. आता हा सॅग जास्त असल्यामुळे, ॲल्युमिनियम कंडक्टरचा सॅग जास्त असल्यामुळे त्याच्यासाठी ACSR हा कंडक्टर वापरलेला आहे. म्हणजे जास्त अंतरावर वापरण्यास चांगला आहे, त्याची टेन्साईल स्ट्रेंथ चांगली आहे म्हणून हा कंडक्टर वापरला जातो. ACSR कंडक्टरमुळे ताणशक्ती वाढते, त्याचबरोबर कंडक्टरचे वजनही कमी राहते, सॅग कमी निर्माण होतो आणि दोन पोल किंवा टॉवर मधील अंतर जास्त ठेवता येतं.